सो यो व्हॉट्सअप गाईज कसे असतो तुम्ही. तर आज आहे आपला न्यू ब्लॉग. तर आज आता हा थर्ड पार्ट आहे. तर आता ह्या पार्टमध्ये काल रात्री आम्ही आलो होतो, मग तेव्हा आम्ही हा होमस्टे तर हा आपला हट आहे आणि इथूनच समुद्र येते. चला समुद्र पण दाखवतो आणि आम्ही म्हणजे बीचवर पण जाणार आहे. आम्ही मस्तपैकी आंघोळ करायला. तर चला आता तुम्हाला दाखवतो. तिथं म्हणजे जेवणाची सोय सुद्धा आहे. 122 ऐका ना, इकडे घेऊन या त्यांना. त्यांना म्हणा वाद घालते. तर गाईस, तर आता तुम्ही बघू शकता इकडं बीच म्हणजे हा प्रायव्हेट बीचच आहे. और आता तुमचं मोबाईलच बघा. तर आता हा आपला प्रायव्हेट बीच आहे आणि त्या साईडला काय काय माहिती तेव्हा ते तिकडं सुद्धा आहे, खेळताय मुलं. इकडं पण आहे. तर आज खूप मज्जा येणार आहे आपल्याला. आणि काल रात्री ना खूप सारं बोटचे लाईट चालू होती. इकडं बोट आली होती, ते तिकडे गेली होती. आता बोट चांगला झूम करून चालू होती. ही छोटी बोट, ही बोट दिसत असेल, काल रात्री इकडं आलेली होती. तर आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली बीचच्या वेळेस. गाईस, तरी केवढ्याचे बने तर यांना ना एक फुल येत असतो, खूप महाग फुल असतो तो. मग ते विकत असतं तो फुल. आणि असं म्हणतात की त्याच्यापासून साप येतो. काय आता आपल्याला नाही माहीत. तरी खूप आहे बन. हे बघ, आंघोळ करता येते अजून अजून घे. तर आता आपण चाललो आहे. लाटा बघ किती आहे मोठी. हा, हे छान पाणी आहे आज. वाव, वदेक 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 वदेक. आई मस्त बीच. इकडे इकडे वंश, इकडे. एवढं मध्ये नको जाऊ. इथं ये बाबा, मला भीती वाटते. हो हो, इथं काय म्हणजे इथं ते बघ आली लाट बघ केवढी मोठी. आली 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 आली.
ती पण निघत नाही लवकर. नाही निघत. चला वंश, ती बघती लाट. वंश, वंश ऐक ना रे बाळा प्लीज. चल पटकन जायचंय. हा तर इथं आमचं होमस्टे केटकी रिसॉर्ट या बिल्डिंगच्या मागं हट होतं, ते हट घेतलं होतं आम्ही. आणि ही फ्रंट साईड आहे, या साईडला पण खूप भारी भारी आहे. आणि आम्ही इथे आत्ता आम्हाला एक हापूस आंबा सापडला लाला. हे इथं झाड वगैरे खूप झाड ते इथे. त्यांना म्हणा तिकडं. तर आता आपण इथून निघालो आहे, गाडी पण निघालेली आहे. तर आता कुठं जायचं आहे? आता ठरवायचंय. वेळणेश्वर अजून चालू आहे. आता वेलनेश्वर किंवा हरणे नाही तर वेलनेश्वर आपले चालू आहे जायच्यासाठी. आणि मग तिकडंच स्टे. यस. हे बघा इकडं पूर्ण दाट झाडी आहे. हे केटकी रिसॉर्ट म्हणून आहे, खूप भारी रिसॉर्ट आहे हा. तर तुम्ही पण एक वेळेस व्हिजिट करा. आणि तुम्हाला ह्याचे डिटेल्स पाहिजे तर लिंकमध्ये मिळून जाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. आमची एडिटर मॅडम टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये, तर जाऊन तुम्ही चेक करू शकता. थांबा. AC रूम 3500 रुपीजला आणि नॉन AC रूम 2000 रुपीजला. 3000ला नॉन AC. पप्पा आर्द्रता, उष्णता. आर्द्रता आहे, उष्णता आहे. गाडीवर बसू का? गाडीवर बसू. काय पण नाही धुळे बार नाही असे करता बघ पूर्वा हे जे विचार आहे ते आपू तर आता आपण इथं ही रूम बुक केलेली आहे. तर हे बघा, हे असे खाली घर आहे त्यांचं आणि वरती आपली रूम आहे. इकडं असे झाडी वगैरे हे बघा इथं. आणि मग इथं दिदी वगैरे असतात. मग इकडं अशी झाडं वगैरे. मग आता वरती जायचं. फर्स्ट फ्लोअरवरती रूम आहे, तो रूम वगैरे दाखवतो. हे बघा, बघून घेऊ शकतो तुम्ही. आणि ही आपली रूम आहे. तर ही आपण AC ची घेतलेली आहे. इथे AC ही रूम आहे आपली. ही आपल्याला कॉम्प्लिमेंटरी देतात. 2 टॉवेल, 2 पाण्याची बॉटल,
आणि 2 साबण आणि आता आपल्याला गुड नाईटचं मच्छरच्यासाठी दिलेलं आहे. हे आपले वॉशरूम आहे. मग ही आपली बाल्कनी आहे. ही अशी आपली इथं बाल्कनी आहे. आता आम्ही जात होतो तर इथं आम्ही एक जागी थांबलो. आम्हाला दिसले काजू, तर आम्ही आता काजू काढत होतो. पकड तिकडे किती मोठं आहे. हो थांब, पकड, मी जातो. वंश नको जाऊ. हं? हळू हळू. काठी देऊ का तुला? मार उडी. अरे वा. काय ते बघू. काजू काढले फळे गोड लागतं बरं का ते. खूप गोड लागतं. आपल्याला गाईस, तर आता इथं आपल्याला 5 पंढरी गावाच्या तिथून आपल्याला एक पूल लागणार आहे. खूप मोठा तो पूल आहे, खाडीच्या इथून तो पूल जातो. तर आता आपण त्या पुलावरती आता आपण त्या पुलावरती पोचूया. गाईस, तर आता आपण पुलावरती लागणार आहे आणि आता आपण 5 पंढरीच्या पुलावरती लागतोय. इन 3, 2, 1. आता आपण इथं 5 पंढरी गावाच्या पुलावरती लागलेलो आहे. हे बघा, खाडीच्या इथून हा पूल जातो. तर तुम्ही बघा 360 या साईडला बोट सुद्धा आहे. बोट सुद्धा आहे. हे 5 पंढरी गाव आहे आणि या 5 पंढरी गावामध्ये ना मागच्या वर्षी काय झालं होतं, सुनामी आली होती. तर हे गाव आहे हा. ना समुद्र किनारी आहे. हा. तर मग लोकांचं नुकसान. इथं खूप मोठं नुकसान झालं होतं लोकांचं. आता आपण बघू बघ, सगळं किनाऱ्यावरती गाव आहे हे समुद्र. आपण गेलो होतो ना मागच्या वेळेस. हो. आणि मागच्या वर्षी सुद्धा या लोकांचं पण नुकसान झालं होतं. तेव्हा मोठ्या वादळ आलं होतं आणि मोठमोठ्या लाटांच्यामुळे यांचं खूप नुकसान पण झालेलं होतं. तेच इकडे सगळं. आणि इकडे सगळे ना कोळी लोक राहतात. सगळे कोळी लोकांचे घरे मच्छीमारी याच्यासाठी. आणि आता आपण हारनेला पोचणार आहे. पंढरी गाव बघ. तर हे हे बघ 5 समुद्र आहे. हे बघ हे गाव आहे. हे बघ सगळं समुद्र किनारी गाव आहे. ह्यात सगळे कोळी लोक राहतात. आपण आलेलो आहे, मंदिरात पण थांबलोय. तर हे खूप छान मंदिर आहे. श्रीरामाचं मंदिर आहे. 5 पंढरी. हे 5 पंढरी गाव आहे. हे बघा, हे श्रीरामाचं मंदिर बघ समुद्र किनार बघ. आणि हे समुद्र किनार. किती मोठे Matches चालू आहेत. मॅचेस चालू. आता बघ केवढ्या. सुवर्णदूर किल्ला. कोणता ओय, किल्ला? आई, सुवर्णदुर्ग. ते बघ वरपर्यंत पाणी येतंय. हा. आपण आलो तेव्हा वर पाणी येत होते. मग ऋषी माहिती तुला?
मंदिराच्या जवळ. योग्य इथं वरती बघ पाणी आलेलं. हा सुवर्णदुर्ग किल्ला. अच्छा, मस्त. किती समुद्र किनारी. तर आता आपण इथं पोहोचलेलो आहे हार्ने बीचला. तिथं फिश मार्केट असतं आणि होडी पण बघा किती सारे. समुद्राच्या किनाऱ्यावर चालूया आपण. मस्त लाट आहे. अगं तिकडे काम चालू आहे म्हणून ते पाणी लाल झालंय. हा ना, पप्पा पाणी इथपर्यंत आलंय. गाडी कुठपर्यंत द्यायची. तिकडे बोट असतात, त्या बोटीवरून बैलगाडीने वगैरे आणतात. केवढी मोठी बोट आहे बघ समोर आपण. हा ही बघ ही. हा इथं राहायचं. पाणी ये देख बोट. नवीन पूल. काहीच तर हे बघू शकता तुम्ही बोट. या साईडला थोडं इग्नोर करा. थोडं हां, इथं पण थोडं इग्नोर. हा आता इकडं बघा. उधर थोड़ा वो अलग ही लेवल का बंदा है. वो अलग आहे अलग. मस्तपैकी इकडं गोळा खाऊया. पप्पा बस. गोळा आईस्क्रीम वगैरे काहीतरी खाऊया. इकडे आपल्याला घेऊन देणार आहे गोळा नाही तर आईस्क्रीम. पप्पा बस झालं ना. पप्पा बस झालं. हे हरण्याचं बीच इथे फिश मार्केट आहे. तर हे आता तिकडनं बैलगाड्या वगैरे त्या बोटीतून फिश घेऊन येतात. तर या इकडं विकायला येतात. किती फिश बोट आहेत. आणि मी इथं मस्त गोळा. इथं थांबलेलो होतो. हे गोळा खात होते मी. आईस्क्रीम खाल्ली. ते तिकडं लिलाव चालू बघू शकता. तिकडं लिलाव चालू आहे. लिलाव. तर चला आपण जाऊया तिकडं. सुरमई पापलेट. आणि इकडं भांडण आहे ना खूप होत असतात बायकांचे. ते बघा ते तिकडं भांडतात. दर एक मिनिटाला मिळतात भांडणं. बोलायचं आपण कमी होऊन. हे घेतलं ते बघ, हा घेतला 1600 रुपयाला सोडले. हे मोठे 1600ला लावते. बोलायचं आपण. बघू शकता. कोळंबी नाही घ्यायची. मला कोलंबी 300 रुपये. 300 रुपये. मला कोलंबी 300 रुपये. 300. बघा गाईस किती मोठा फिश आहे. दोन माग करायचे. थांबा बघतो आम्ही एकदम सांगतो. पापलेट पाहिजे. पापलेट
इथं ॲक्वाच पाणी मिळतं कारवा हरणेला. थंड पाणी या इथे मिळेल. गाईस तर तुम्ही हरणेला आले असेल आणि तुम्हाला गार पाणी पाहिजे असेल तर अशोका वॉटर प्लांट म्हणून तिथं आहे पाण्याचं, तर तिथं तुम्ही जाऊ शकतात. आणि आता पाच पंढरीच्या पाच गावाच्या पंढरीच्या, गावाच्या आडीमध्ये. Guys, तर तुम्ही हे बघू शकते, हे पाच पंढरी गाव आहे आणि हे पाच पंढरी गावाचे समुद्र बीच तर नाही, समुद्र आहे. पप्पा किनारा. गाडी साईडला घ्या गाडी. आणि ते ट्रक आहे. हा. काय नाही. फोटो काढा. हे रामाचं मंदिर आहे. हे पाच पंढरी गाव, पाच पंढरी. भारी वाटतं. वंश नमशी. तर आता आम्ही इथं सुरमई घेतलेली आहे आणि प्रॉन्स घेतलेले आहे आणि आता आपण पोचलो आहे आपल्या होमस्टेला, म्हणजे पोचत आहे. आणि खूप मस्त होतं फिश मार्केट, भारी होतं फिश मार्केट. चार हे बघा, हे सदानंद. सदानंद. आता भेटूया आपण डायरेक्ट जेवायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवतो. तर गाईस, तर आम्ही आता रूम वरती पोचलो होतो आणि आपण हरण्यावरून जे आणले होते प्रॉन्स, तर आता आम्ही त्यांना सोडतोय. तर हे बघा, एवढे सारे सोडलेले आहे आता आईनी आणि मी. आता हे प्रॉन्स झाल्यानंतर मग तुम्हाला ह्याची रेसिपी बनवायला द्यायची. मग आता हे झाल्यानंतर तर मग तुम्हाला दाखवतो. जेवायला भेटूया. आता भेटूया जेवायच्या वेळेस. जेवण गाईस, तर आता आपल्या इथं जेवण आलेलं आहे. तर याच्यामध्ये आपले आहे प्रॉन्स फ्राय आणि फिश फ्राय, भात, भाजी आणि भाकरी, चपाती. आणि इकडं व्हेज आहे, इकडं नॉन व्हेज.